संतोष देशमुख हत्या प्रकरण कृषी घोटाळ्याच्या आरोपांनंतर मुंडेंचा पाय आणखी खोलात। कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य। करुणा मुंडेंना प्रति महिना 1.25 लाखाची पोटगी देण्याचे आदेश। धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाल्मिक कराडकडून मारहाण। करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। पुरावा म्हणून मारहाणीनंतरचे फोटो सादर। धनंजय मुंडेंना फडणवीसांचा फुल सपोर्ट। करुणा मुंडेंचा थेट निशाणा। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी मुंडेंची पाठराखण केल्याचा आरोप। धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या करुणा मुंडेंना मुलगा शिशिवचा दणका। आईनेच वडिलांचा छळ केल्याचा सोशल मीडियावरून दावा। घरगुती हिंसाचारामध्ये अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी? मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा सवाल। दमानियांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार। ₹10 शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेच्या बोजामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट। कृषी साहित्य स्वस्तात खरेदी केल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा फूल। बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रिअॅलिटी चेकमध्ये उघड। अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांचा फोन। 4 दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती। अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा। महायुतीच्या चांगल्या बातम्या दाखवा। माध्यमांवरती AK-47 रोखत अजित पवारांची मिश्कील प्रतिक्रिया। तर पिंपरीमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांना भरला दम। अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांची अमानुष घर वापसी। परतीच्या प्रवासात तब्बल 40 तास हातापायाला बेड्या। भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव। लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन। पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक। जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबाच्या कमांडरसह हमासचे प्रतिनिधीही बैठकीत सहभागी। काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स असं बैठकीचं नाव। लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संसगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास। उद्या अंत्यसंस्कार। नागपूर एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवरती 4 गडी राखून विजय। शुभमन गिलची 87 धावांची निर्णायक खेळी। मालिकेमध्ये 1-0 आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।